रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायकौ दौर्भिर्युक्ता चतुर्भिस्फटिकमणिमयीमक्षमालान्दधाना हस्तैनेकेन पद्मं सितमपि शुकं पुस्तकं चापरेण भासा कुन्देन्दुशङ्खस्फटिकमणिनिभा भासमाना समाना सा मे वाग्देवतेयं निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्ना शास्त्रं शारीरमीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्या शङ्कराचार्याः सन्तु जन्मनि जन्मनि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुणवे नमः। नमामि गंगे तव पादपङ्कजं सुरासुरैर्वन्दितदिव्यपङ्कजं भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणां विभूषितानङ्गरिपुत्तमाङ्गा सद्यः कृतानैकजनार्तिभङ्गा मनोहरोत्तुङ्गजलत्तरङ्गा गङ्गा ममाङ्गान्यमलीकरोतु कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोस्सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये राम नाम। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। मंगलमूर्ति मोरया, गणपति बप्पा मोरया, गंगा माता की जय। चालू असलेल्या गंगा दशहरा महोत्सवाच्या निमित्ताने पंडितराज जगन्नाथांनी रचलेल्या गंगा लहरी नामक काव्यस्तोत्राचं श्रवण आपण सर्वजण करत आहात। आजचं निरूपण पुष्प भगवती गंगेच्या चरणी समर्पित करत असताना काल 30 ते 35 ह्या श्लोकांचं जे श्रवण आपण केलं त्याचा धावता आढावा, धावतं चिंतन करण्याचा प्रथमतः आपण प्रयत्न करू। या 5 श्लोकांमध्ये पंडितराजांनी काय वर्णने काय सांगितलंय याचा जर आपण विचार केला सारांश पद्धतीने, प्रथमतः आपल्या ठिकाणी असलेल्या दोषांचं
पश्चात्तापाने दग्ध होऊन जगन्नाथ पंडितांनी वर्णन केलं. आपल्या आयुष्यामध्ये ज्या चुका घडल्या, प्रामाणिकपणाने त्या सर्व चुका त्यांनी मान्य केलेल्या आपण पाहिले. मी कालही म्हणालो, म्हणजे त्या वाक्याचा मी पुनरुच्चार करतो. मनुष्याचा उद्धाराचा मार्ग तेव्हाच खुला होतो जेव्हा तो प्रामाणिकपणाने आपल्या चुका मान्य करतो. जेव्हा निगरगट्टपणाने आपण आपल्या चुका मानत नाही, तेव्हा आपल्याकडून काहीतरी अपराध झालाय असं आपल्याला वाटतच नाही. आणि म्हणून पंडितराजांच्या ठिकाणी असलेली ही प्रामाणिकता, चूक मान्य करण्याचा त्यांचा स्वभाव, हा त्यांना उद्धाराच्या मार्गाला अग्रेसर करणारा ठरतो. ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे. पंडितराज त्यांनी सांगितलं की मी कसा वागलो, ज्या मी चुका केल्या त्याला कारण काय. दोषांच्या संगतीमुळे म्हणा किंवा अधार्मिक लोकांच्या सहवासामुळे म्हणा, माझी ही सगळी अशी अवस्था झालेली आहे. बघा, अनेक चांगले गुण माझ्या ठिकाणी आहेत. देवाने मला स्वरूप दिलं, देवाने मला तारुण्य दिलं, देवाने मला विद्वत्ता दिली, परंतु ह्या सगळ्या गोष्टी माझ्या ठिकाणी असल्यानंतर सुद्धा समाजामध्ये माझी उपेक्षा झाली, समाजाने मला वाळीत टाकलं. म्हणजे जी समाजाकडून अहवेलना मला प्राप्त होत आहे, या अहवेलनेला कारण आहे तो मला लाभलेला कुसंग. दासगणू महाराजांचं एक सुभाषित आहे. त्या सुभाषितात महाराज म्हणतात, विषाच्या संगाने मधुर पयजे ते बिघडते, सती वार स्त्रीच्या सदनी शिरता निंद्य ठिरते, पहा केतू संगे ग्रहण गती भोगीत सविता, असत संगाने ये सहज कवणालाही लघुता. कुसंगाने काय होतं, कितीही थोर व्यक्ती असला, कितीही उत्कृष्ट असला, तरी जर त्याला कुसंग जर लाभला तर त्याला लघुता आल्याशिवाय राहत नाही. अनेक उदाहरणं दिलेली आहेत. विषाच्या संगाने मधुर पयजे का बिघडते. कामधेनूचं दूध आहे, परंतु उपयोग काय, त्याच्यात विष आहे. विष त्याच्यामध्ये मिश्रित केलं, त्या दुधाचा उपयोग काय. मधुर पयजे ते बिघडते, विषाच्या संगाने मधुर पयजे ते बिघडते, सती वार स्त्रीच्या सदनी शिरता निंद्य ठरते. पतिव्रता स्त्री आहे, परंतु ती जाऊ लागली कुठं, गणिकेच्या घरी. होता होता तिच्या सुद्धा चरित्राला डाग लागू लागतो.
पहा केतू संगे ग्रहण गती भोगीत सविता. तो सूर्यनारायण वेदाने ज्याचं वर्णन केलंय की तो जगाचा आत्मा आहे. सूर्य आत्मा जगत असतस्तशच्या असं वेदाने ज्याचं वर्णन केलंय, त्या सूर्यनारायणाला सुद्धा ग्रहण लागतं. कशामुळे? दुष्ट अशा केतूच्या संगामुळे. पहा केतू संगे ग्रहण गती भोगीत सविता. महाराज म्हणतात असत संगाने ये सहज कवणालाही लघुता. कुसंगाने कोणालाही कमीपणा येऊ शकतो. किती तो थोर असला तरी सुद्धा तो निंद्य ठरू शकतो. माझ्याकडं स्वरूप होतं, सौंदर्य होतं, विद्वत्ता होती, काव्यशक्ती होती, वक्तृत्व होतं, सगळं होतं, परंतु केवळ अधार्मिक लोकांच्या संगतीमुळे माझ्या या सगळ्या गुणांना सुद्धा ओहोटी लागली. मी कसा वागलो त्याचं वर्णन केलं. श्ववृत्ती व्यासंगो, कुत्र्यासारखा दुसऱ्याच्या दारात पडून राहिलो, त्याची खोटी स्तुती केली, त्याची हंजी केली आणि त्यांनी टाकलेल्या तुकड्यावरती जगलो. नियत मथमिथ्या प्रलपनम. असत्य बोलल्याचा दोष सांगितलाय. मी तर असत्य संभाषण नियमाने केलं. कुतर्केष्वभ्यासः. ईश्वराने जी मला विद्वत्ता दिली त्या विद्वत्तेचा उपयोग विवाद करण्याकरता. बघा, काही वेळा या विद्वत्तेमुळे परद्रोह किंवा दुसऱ्याच्या विषयीची मत्सराची वृत्ती इतकी विकोपाला जाते की एखाद्या, पूर्वीच्या काळी म्हणे, एखाद्या विद्वानाने जर एखाद्याला वादामध्ये पराभूत केलं तर समोरच्या व्यक्तीला, म्हणजे जो पराभूत झालाय त्या व्यक्तीला आपल्या डोक्यावरची पगडी त्याच्या पायावर ठेवावी लागायची, किंवा त्या यशाच्या उन्मादाच्या पायी त्याच्या अंगावरती, ज्या सतरंजीवरती तो बसलेला असेल, ती सतरंजी त्याच्या तोंडावर फेकली जायची. मला काय सांगायचंय की मी सुद्धा माझ्या विद्वत्तेचा उपयोग अशाच प्रकारे दुसऱ्याला पराभूत करण्याकरता माझ्या विद्वत्तेचा उपयोग केला. कुतर्काने वागलो, कुतर्क केला, कुतर्कांकरता, कुतर्क करण्याकरता अभ्यास केला. निरंतर दुसऱ्याचं वाईटच चिंतलं. सतत परपैशून्य मननम. हे सगळे माझे दोष पाहिले असता सगळ्यांनी माझा त्याग केलेला आहे, परंतु माझं काही पुण्य म्हणून तुझा सहवास मला प्राप्त झाला. सगळ्यांनी मला त्यागलं, परंतु आई तू काही मला त्यागलं नाहीस, कारण तुझ्या ठिकाणी मातृत्व आहे आणि आईच्या ठिकाणी जी स्वाभाविक वत्सलता असते, आईच्या ठिकाणी जे स्वाभाविक वात्सल्य असतं, त्या स्वाभाविक वात्सल्यामुळेच आज मी उन्नतीच्या मार्गाला आहे. आपल्या घडलेल्या चुकांचं वर्णन करून
अगदी प्रामाणिकपणाने पंडितराजांनी त्या चुका मान्य केलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. ही जी गंगा आहे ही मनुष्याच्या पापांचा निराश करणारी आहे. आपल्याला असलेले सगळे अवयव सार्थक केव्हा होतात? जेव्हा आपण ते सगळे अवयव भगवंताच्या सेवेमध्ये रुजू करतो तेव्हा. त्या अवयवांशी जर भगवंताची सेवा होत नसेल, संतांचं वर्णन होत नसेल, संतांचं पूजन होत नसेल, तर ते अवयव असून सुद्धा त्याला पांगळाच म्हणलं पाहिजे. विशालाभ्यामाभ्याम किमिह नयनाभ्याम खलु पदम नयाभ्यामा लीढा परम रमणीया तव तनुः अयम हिन्यक्कारो जननी मनुजस्य श्रवणयोर्ययोर मातर्यातस्तव लहरी लीला कलकला. त्यामुळे माझ्या डोळ्यांशी आई तुझ्या प्रवाहाचं निरंतर दर्शन व्हावं माझ्या डोळ्यांना, आणि माझ्या कानांवरती शब्द कोणता पडावा तर तुझ्या लाटांचा जो ध्वनी होतो त्या उसळणाऱ्या लाटांच्या ध्वनीचं निरंतर माझ्या कानांच्या योगाने श्रवण घडावं अशी प्रार्थना केलेली आपण पाहिली. पुण्यवान व्यक्ती स्वर्गाला जातो, पापी व्यक्ती नरकाला जातो. सर्वत्र हा न्याय आहे किंवा सर्वत्र ही योजना आहे. परंतु ही विभागणी जिथे तुझं अस्तित्व असत नाही, जिथे तुझी उपासना होत नाही, जिथे तुझी सेवा होत नाही, तिथे अशा प्रकारची विभागणी होते. परंतु जिथे तुझी सेवा होते, उपासना होते, जिथे तुझं अस्तित्व असतं, तिथे मात्र पुण्यवानही स्वर्गातच जातात आणि पापी व्यक्ती ते सुद्धा स्वर्गातच जातात. काल निरूपणाच्या अनुषंगाने बघा, स्वर्गाची कामना निरंतर केली जाते आणि नरक निरंतर नकोसा सगळ्यांना वाटतो. त्याचं कारण काय? स्वर्ग हवा हवासा का आणि नरक नको नकोसा का? याचं जे वर्णन किंवा स्वर्गाचं नरकाचं जे वर्णन ज्ञानोबरायांनी केलेलं आहे ते आपण प्रसंगाने ध्यानात घेण्याचा प्रयत्न केला. ब्रह्महत्या, सुरापान, सुवर्णस्तेय, गुरुस्त्रीगमन या 4 जणांच्या संसर्गामध्ये येणारा 5वा व्यक्ती, असे महापापी लोक सुद्धा पावन केव्हा होतात? जेव्हा ते तुझ्या संपर्कामध्ये येतात. म्हणजे तू महापापांना सुद्धा नष्ट करण्यास समर्थ आहेस. आणि एका श्लोकामध्ये आपण असं पाहिलं की एखादा व्यक्ती जेव्हा तुझ्या संपर्कामध्ये येतो तेव्हा तुझ्या संपर्काच्या सहवासाच्या योगाने त्याचे सगळे दोष संपतात. तो पवित्र होतो ह्यात कोणतं आश्चर्य नाही. त्याच्या संपर्कामध्ये जे लोक येतात त्यांनाही तो पावन करतो.
किं ब्रूमः शुचितां भवन्त्य शुचय स्पर्शेन यस्या परे, असं वर्णन यापूर्वी आपण निरूपणाच्या अनुषंगाने केलेलं आहे की अशुचयः यस्याः स्पर्शेन शुचयः भवन्ति. अपात्र लोक, अपवित्र लोक जेव्हा तुझ्या संपर्कामध्ये येतात तेव्हा ते निष्पाप होतात, पवित्र होतात, यात कोणतं आश्चर्य नाही. ते नुसते पवित्र होत नाहीत, ते नुसते पावन होत नाहीत, तर ते पावक सुद्धा होतात. पावन करणारा, नुसता तो पावन होत नाही तर तो पावक सुद्धा होतो. आणि त्याकरता पंडितराजांनी उदाहरण दिलं वाऱ्याचं. आपण पाहिलं की तो पंडितराज म्हणतात की तो वारा चोर आहे, प्राण घेणारा आहे. चोर असलेला, प्राण घेणारा तो वारा जो फुलाच्या सुवासाची चोरी करतो, जो विरही व्यक्तीचे प्राण घेतो, ज्याला शस्त्रक्षती झालेली आहे, म्हणजे शस्त्राने जखम झालेली आहे. शस्त्राने झालेल्या जखमेला वाऱ्याचा जर स्पर्श झाला तर तो वाऱ्याचा स्पर्श त्या झालेल्या जखमेला त्याचा प्राण घेणारा ठरू शकतो. म्हणजे असा चोर असलेला, पापी असलेला, प्राण घेणारा असा तो वारा जेव्हा तुझ्या प्रवाहावरून प्रवाहित होतो तेव्हा तुझ्या सहवासाच्या योगाने, स्पर्शाच्या योगाने त्याचं सगळं पाप संपतं. आणि मग तुझ्या तीरावरून, प्रवाहावरून वाहिल्यानंतर तो जेव्हा दुसऱ्याला लागतो तेव्हा तो त्या दुसऱ्याला सुद्धा कष्टनिवृत्ती देणारा, पावन करणारा, पवित्र करणारा होतो. हा सगळा आई तुझा प्रभाव आहे. अहह पवमानस्त्रिभुवनम, अशा पद्धतीचं सगळं पंडितराजांनी केलेलं गंगेचं स्तवन आपण कालच्या निरूपणामध्ये ध्यानात घेण्याचा प्रयत्न केला. 36व्या श्लोकामध्ये गंगेची स्तुती करत असताना पंडितराज म्हणतात की आई कियंतः संतेके नियतमिह लोकार्ध घटकाः परे पूतात्मानः कतिच परलोक प्रणयिनः सुखं शेते मातः तव खलु कृपातः पुनरयं जगन्नाथ शश्वत्वयि निहतलोकद्वयभरः. अतिशय सुंदर असा हा श्लोक. या श्लोकाचा पहिल्यांदा जर सरळ अर्थ जर पाहायचा म्हणला, गंगेची स्तुती करत असताना पंडितराज म्हणतात की आई कित्येक लोक कल्याणासाठी झटतात, काही लोक स्वतःला पावित्र्य आणण्याकरता निरंतर प्रयत्नशील असतात. कित्येक लोककल्याणासाठी, परोपकारासाठी जगत असतात. कित्येक लोक पवित्र कर्माद्वारे पावित्र्य आणून अजरामर कीर्ती निर्माण करतात. पहिल्यालाही कीर्ती मिळते आणि दुसऱ्यालाही कीर्ती मिळते. परंतु मी असा एक व्यक्ती आहे की पहिलंही कार्य करत नाही, परोपकाराचं, लोककल्याणाचं, समाजसेवेचं पहिलंही कार्य करत नाही आणि आत्मोद्धाराकरता यज्ञ, याग, दान, धर्म, तपस, स्वाध्याय आदी गोष्टी सुद्धा मी करत नाही. कित्येक लोक परोपकारासाठी जगत असतात. कित्येक लोक पवित्र कर्माद्वारे पावित्र्य आणून अजरामर कीर्ती निर्माण करतात. मी मात्र काहीही न करता केवळ तुझ्यावर भार टाकून झोपलो आहे, असं वर्णन
गंगेचं स्तवन करत असताना पंडितराजांनी या श्लोकामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. या श्लोकातून आपल्याला काही गोष्टींचं चिंतन करता येऊ शकतं. पंडितराजांनी या श्लोकातून काय सांगितलंय की अजरामर कीर्ती कोणाला प्राप्त होते, कोणाचं जीवन धन्य आहे. बघा, हा प्रश्न कदाचित पंडितराजांनी निर्माण केलेला आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, कोणाचं जीवन धन्य आहे? जो परोपकारी आहे त्याचं जीवन धन्य आहे आणि जो पवित्र कर्म करणारा आहे त्याचं जीवन धन्य आहे. आपल्याला असं चिंतन करता येऊ शकतं. बघा, या जगामध्ये पवित्र कर्म करणाऱ्याला, तपस्या करणाऱ्याला, दानधर्म करणाऱ्याला अजरामर कीर्ती प्राप्त झाली की नाही? विश्वामित्रांनी जे विलक्षण सामर्थ्य प्राप्त केलं, प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य, हे प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य विश्वामित्रांना कशाच्या जोरावर प्राप्त झालं? तर तपस्येच्या जोरावर. वर्णन आहे की तपसा साध्यते सर्वम, की तपाने सगळ्या गोष्टी साध्य होतात. भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंताने वर्णन केले, यज्ञ दान तपः कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्, यज्ञोदानम तपश्चैव पावनानि मनीषिणाम. यज्ञ, दान आणि तप या तीन गोष्टी मनुष्याचं काम नाही, तर या तीन गोष्टी मनुष्याचं कार्य आहेत. काम आणि कार्य म्हणजे काम हा शब्द मराठीमध्ये आहे. याच्यात थोडं अंतर मला वाटतं. अंतर काय? काम संपतं, कार्य कधी संपत नाही, याच्यातलं अंतर आहे. आणि ह्या तीन गोष्टी जो नेहमी करत असतो, म्हणजे या तिन्ही गोष्टींना ज्याने आपलं कार्य मानलेलं आहे, त्याच्याकरता या तीन गोष्टी काय करतात? भगवंताने त्याचं उत्तर दिले, पावनानि मनीषिणाम. करणाऱ्याला पावन करण्याचं कार्य करतात. मी काय सांगतोय की तपसा साध्यते सर्वम, सगळ्या गोष्टी तपाने साध्य होतात. परंतु अवघड काय? तप करणंच अवघड आहे. तपोही दुरतिक्रमः असं वर्णन आहे. कशाकरता मी सांगतोय की विश्वामित्रांनी तपाच्या जोरावरती प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य मिळवलं, अजरामर अशी आपली कीर्ती प्रस्थापित केली. कर्णाने दानाच्या जोरावर, दानवृत्तीच्या जोरावर आपली अजरामर अशी कीर्ती प्रस्थापित केली. कर्ण असेल, शिबी राजा असेल, रंतिदेव असतील. मला असं वाटतं अगदी 100% ही गोष्ट खरी आहे की कर्णाने देताना मागं पुढं काही पाहिलं नाही, उत्स्फूर्तपणाने दिलं. परंतु उत्स्फूर्तपणाने जरी दिलेलं असलं तरी सुद्धा ते निस्वार्थ होतच असं नाही. कर्णाचं दान निस्वार्थ नाही, उत्स्फूर्तपणाने दिलं असेल परंतु त्याचं निस्वार्थ दान नाही. निस्वार्थ दान कोणी केलं? निस्वार्थ दान केलं रंतिदेवाने.
श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे. रंतदेव म्हणतात, न काम येहम गतिमीश्वरात परात, की मी काय मागतो ईश्वराला. मोरोपंतांनी याच श्लोकाचा अनुवाद केलेला आहे. नको स्वर्ग नको मोक्ष, नको मान नको धन, दीन दुःखित जीवांची सांत्वना हीच कामना. दीन दुबळ्या लोकांची सेवा करण्याची संधी देवा मला दे, त्याशिवाय मला स्वर्गही नको मोक्षही नको. तेव्हा रंतिदेव असतील, शिबीराजा असेल किंवा कर्ण असेल, या सगळ्यांनी जे आपलं नाव केलं ते कशाच्या जोरावरती, तर दानाच्या जोरावर. आणि बलिराजा जो श्रेष्ठ पदवीला गेला तो कशाच्या जोरावर, तर यज्ञाच्या जोरावर. सांगायचा मुद्दा माझा काय आहे की यज्ञ दान तपासारखं पवित्रतम कर्म करणारा जो व्यक्ती, त्याचं जीवन धन्य आहे. आणि निस्वार्थपणाने दुसऱ्याकरता जगणाऱ्या व्यक्तीचं जीवन धन्य आहे. परोपकार करणाऱ्या व्यक्तीचं जीवन धन्य आहे. परोपकाराय फलन्ति वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थमिदं शरीरं. रविश्चन्द्रो घना वृक्षाः, नदी गावश्च सज्जनाः, एते परोपकाराय लोके देवेन निर्मिताः. भगवंतांनी काही लोकांना समाजाकरताच निर्माण केलेले कवीने वर्णन केले आहे. सूर्य असेल, स्वतःकरता तळपतो का? दुसऱ्याला प्रकाशित करण्याकरता, दुसऱ्याला प्रकाश देण्याकरता तो तळपत असतो. वृक्षांचं जर जीवन पाहिलं, फळ फूल सावली, आणि जो वृक्ष फळ फूल सावली देत नाही त्या वृक्षाचा उपयोग जळणाकरता केला जातो. जो खंडावया घावो घाली, कालावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ज्ञानोबा वर्णन करतात की तो लावणाऱ्याच्या सुद्धा उपयोगाला येतो आणि तोडणाऱ्याच्या सुद्धा उपयोगाला येतो. नदी स्वतः करता वाहते का? मी कोणाची, मी सर्वांची, बांधून यामज नेणाऱ्याची, जेथे जाईन तेथे फुलविन बाग मनोहर आनंदाची. असं वर्णन एका कवितेमध्ये नदीने केलेलं आहे. गाय स्वतः करता दुभते का? दुसऱ्या करता. आणि म्हणून गाव विश्वस्य मातरा. आणि सज्जन लोक स्वतः करता कधीच जगत नसतात. साधू संत स्वतः करता कधी जगत नसतो. हे सगळे दुसऱ्या करता जगणारे आहेत आणि म्हणून या सगळ्यांचं जीवन धन्य मानलेलं आहे. आत्मार्थम जीवलोकेस्मिन् को न जीवति मानवः, परम परोपकाराय परम परोपकारार्थम यो जीवति स जीवति. स्वतः करता सगळेच जगतात, परंतु त्याचं जीवन धन्य मानलं जातं की जो दुसऱ्या करता जगतो. तेव्हा जो परोपकारी आहे त्याचं जीवन धन्य, आणि जो पवित्रतम कर्म करणार आहे त्याचं जीवन धन्य. पवित्र कोणाला म्हणावं याचा जर आपण विचार केला, को शुचिही, जगद्गुरु शंकराचार्यांनी आपल्या प्रश्नोत्तर मालिकेत प्रश्न उपस्थित केला. को शुचिही, पवित्र कोण, शुद्ध कोण.
आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आचार्यांनी पुढं असं दिलं, यस्य मानसम शुद्धम, ज्याचं मन शुद्ध आहे तोच व्यक्ती पवित्र आहे. किंवा पवित्रता त्याच व्यक्तीच्या ठिकाणी आहे ज्या व्यक्तीच्या ठिकाणी दैवी गुणांचं अस्तित्व असतं आणि आसुरी गुणांचा अभाव असतो. दैवी गुणांचं अस्तित्व पवित्रता आणणारं आणि आसुरी गुणांचं अस्तित्व अपवित्रता आणणारं असं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये भगवंतांनी दैवी गुणांचा उल्लेख केलेला आहे आणि आसुरी गुणांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. दैवी गुण कोणते? अभयम, सत्व, संशुद्धिर, ज्ञान, योग, व्यवस्थिती, दानं, दमश्च, यज्ञश्च, स्वाध्यायस्तप, आर्जवम, अहिंसा, सत्यमक्रोधस्त्यागः, शान्तिरपैशुनम, दयाभूतेष्वलोलुप्त्वं, मार्दवं, ह्रीरचापलं, तेजः, क्षमा, धृतिशौचं, अद्रोहो, नातिमानिता, भवन्ति संपदं दैवीमभिजातस्य भारत. दैवी गुण सांगितले. आसुरी गुण दंभो, दर्पोभिमानश्च, क्रोधः, पारुष्यमेव च, अज्ञानं चाभिजातस्य, पार्थसंपदमासुरीं. हे सगळे आसुरी गुण सांगितले. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य, अज्ञान हे सगळे आसुरी गुण आहेत. दैवी संपत विमोक्षाय. दैवी गुणांचं अस्तित्व मनुष्याला मोक्षाप्रत किंवा त्याला अजरामर कीर्ती प्राप्त करून देणारं दैवी गुणांचं अस्तित्व आहे आणि दुर्गती देणारं, समाजाकडून उपेक्षा, समाजाकडून निंदा, समाजाकडून अहवेलना प्राप्त करून देणारं आसुरी गुणांचं अस्तित्व आहे. ज्या दैवी गुणांचा उल्लेख भगवंतांनी केलेला आहे ती दैवी गुणवत्ता आत्मसात करण्याकरता त्या दैवी गुणांचं स्वरूप आपल्याला कळणं अतिशय जरुरीचं आहे. अभय म्हणजे काय? अभयाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. तरी न घालुनी महापुरी, न घेपे बुडणियाची शियारी, का रोगू न गणजे घरी पथ्याचिया, तैसा कर्मा कर्माचिया मोहरा, उठू नेदुनी अहंकारा, संसाराचा दरारा सांडणे येणे. अभयाचं स्वरूप ज्ञानोबा सांगतात की जो व्यक्ती महापुरामध्ये उडी घालत नाही त्या व्यक्तीला बुडण्याची भीती असत नाही. जो महापुरात उडी मारतो त्याला बुडण्याची भीती असते. का रोगू न गणिजे घरी पथ्याची. जो पथ्याने वागतो त्याला रोग होईल कशाला? तो निरोगी राहतो. तैसा कर्मा कर्माचिया मोहरा, उठू नेदुनी अहंकारा, संसाराचा दरारा सांडणे येणे. की कर्म केल्यानंतर सुद्धा त्या कर्माचा अभिमान जो व्यक्ती करत नाही, अहंकार करत नाही, मी केलं अशी ज्याची भावना असत नाही, तोच व्यक्ती अभय ह्या गुणांनी युक्त आहे असा ज्ञानोबा यांचा भाव आहे. सत्व संशुद्धी. गावा गेलिया वल्लभू,
पतिव्रतेचा विरह क्षोभू, भलते सणी हानी लाभू न मनी जेवी, तेवी स्वस्वरूप रचलेपणे, बुद्धी जे ऐसे अनन्य होणे, ते सत्वशुद्धी म्हणे केशिहंता. सत्वसंशुद्धी म्हणजे काय? उदाहरणाने ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की एखाद्या पतिव्रतेचा पती गावाला गेलेला आहे, आपल्या पतीच्या विरहाने ती अतिशय व्याकुळ झालेली आहे. पतीच्या विरहाने व्याकुळता आल्यानंतर जर एखाद्या गोष्टीचा लाभ जर तिला झाला तर तिला त्याचा आनंद नसतो, आणि एखादं नुकसान जर झालं तर तिला त्याचं वाईट वाटत नाही. जेवढं वाईट तिला पतीचं नसणं वाटतं, जेवढं दुःखदायी पतीचं नसणं तिच्याकरता आहे, त्याच्यापेक्षा दुःखाची दुसरी कोणतीच गोष्ट नाही. आणि पतीच्या येण्याने जो आनंद त्या पतिव्रतेला होतो, त्या आनंदापुढे दुसरा कोणताच लाभ हा तिच्या दृष्टीमध्ये असत नाही. तेवी स्वस्वरूप रचलेपणे न मनी जेवी, ते सत्वशुद्धी म्हणे केशिहंता. आत्मस्वरूपाच्या अनुभूती करता आपल्या बुद्धीची जी भगवंताच्या ठिकाणी एकरूपता, ह्या बुद्धीच्या भगवंताच्या ठिकाणी असलेल्या एकरूपतेलाच सत्वशुद्धीचं स्वरूप ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले. दान बघा, दानाचं स्वरूप जगद्गुरु शंकराचार्य सांगतात, यत अनाकांक्षम तद्दानम. जे निरपेक्षपणाने दिलं जातं त्याला दान म्हणावं, जिथे मोबदल्याची अपेक्षा असत नाही, तेच खरं दान आहे. आता देहवाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते, वैरे झाली आई आर्ता ते नववंचने जेका, पत्र पुष्प छाया फळे मुळे धनंजया, वाटेचा न चुके आलिया वृक्ष जैसा, तैसे मनोनी धनवरी विद्यमाने आल्या अवसरी, श्रांताची मनोहारी उपयोग जाणे, तया नाव जाण दान, जे मोक्ष निधानाचे अंजन. दानाचं स्वरूप सांगितलं की देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते. समोर याचना करायला आलेला वैरी जरी असला तरी आपल्याकडे जे आहे ते त्याला निरपेक्षपणाने देणं. ते कसं देणं? तर देह वाचा चित्ते. काही वेळा कसं असतं, हाताने दिलं जातं परंतु मनातून दिलं जात नाही. काही वेळा हातानेही दिलं जातं, मनानेही दिलं जातं, परंतु चांगलं बोलून दिलं जात नाही. त्यामुळे कसं दिलं पाहिजे? तर देह वाचा चित्ते. शरीराने हाताने दिलं पाहिजे, चांगलं बोलून दिलं पाहिजे. दानम प्रियवाक सहितम. बघा, काही दुर्लभ गोष्टी सांगितलेल्या. दानम प्रियवाक सहितम म्हणजे चांगलं बोलून दिलेलं दान, घेणाऱ्याचा अपमान न करता. जो घेतो आहे त्याचा अपमान न करता दिलेलं दान. क्षमान्वितम शौर्यम.
म्हणजे आपल्या सामर्थ्याला, शौर्याला असलेलं क्षमेचं आवरण, शौर्य असून सुद्धा क्षमा असतेच असं नाही. महर्षी वाल्मिकींच्या समोर नारदांनी रामायणाच्या प्रारंभाला रामचंद्रांच्या ज्या अलौकिक गुणवत्तेचं वर्णन केलेलं आहे. नारदांना वाल्मिकींनी विचारलं की सांप्रतच्या काळामध्ये वर्णनीय पुरुष कोण आहे? कोण वस्मिन् सांप्रतम लोके गुणवान कश्च वीर्यवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यसंधो दृढव्रतः. सांप्रतच्या काळामध्ये वंदनीय वर्णनीय पुरुष कोण, असा प्रश्न जेव्हा महर्षी वाल्मिकींनी नारदांना केला तेव्हा प्रभू रामचंद्रांच्या अलौकिक गुणवत्तेचं वर्णन नारदांनी वाल्मिकी ऋषींच्या समोर केलं. ते करत असताना रामचंद्रांचा पराक्रम कसा आहे? काळासारखा, यमासारखा रामचंद्रांचा पराक्रम आहे असं नारदांनी वाल्मिकींना सांगितलं. परंतु यमासारखे कालाग्नी सदृशः, यमासारखे ते जरी शत्रूला असले किंवा महान पराक्रमी जरी ते असले तरी क्षमया पृथ्वी समहा, पराक्रमी असून सुद्धा पृथ्वीसारखे ते क्षमाशील आहेत असं वर्णन केलं. मला काय सांगायचंय की दानम प्रियवाक् सहितम, चांगलं बोलून दान देण्याची वृत्ती आणि शौर्याला पराक्रमाला असलेलं क्षमेचं आवरण, वित्तम दान समेतम, पैसा असून सुद्धा असलेली दान करण्याची वृत्ती, या सगळ्या गोष्टी दुर्लभ आहेत असं एका सुभाषितकाराने वर्णन केलेलं आहे. मी हे कशाकरता सांगतोय? दानाचं स्वरूप सांगत असताना याकरता ज्ञानोबराय म्हणतात की आता देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते वैरी झालिया ही आर्ता ते न वंचने जे का. दान त्यालाच म्हणलेलं आहे की दुसऱ्याला काया वाचा मनाने देणं, नुसतं शरीराने देणं नाही, मनाने वाणीने देणं. कसं? वृक्षासारखं. उदाहरण दिलंय वृक्षाचंच. पत्र पुष्प छाया फळ मुळे धनंजया वाटेचा न चुके आलिया वृक्षू जैसा. म्हणजे बघा, मगाशी मी सांगितलं की फळ फूल सावली जळण सर्वस्व वृक्ष देतो. आणखीन एक आहे बघा, एखादा व्यक्ती वृक्षाला लागलेलं फळ अगदी चांगल्या पद्धतीने त्या वृक्षाला कोणतीही इजा न करता अगदी त्याच्यावरती चढून योग्य पद्धतीने ते फळ काढतो, ते फळ खातो. अशा पद्धतीने फळ काढणाऱ्या त्या व्यक्तीला जो फळाचा रस लागतो, तोच रस जो व्यक्ती दगड मारून वृक्षाला इजा करून फळ पाडतो, अशा पद्धतीने वृक्षापासून त्या फळाला विभक्त करणाऱ्या त्या व्यक्तीला तोच रस लागतो, जो रस चांगल्या पद्धतीने वृक्षावरून फळ काढणाऱ्या व्यक्तीला लागतो. हा वृक्ष जसा काया वाचा मनाने दुसऱ्याला आपलं सर्वस्व म्हणजे फळ अर्पण करतो, तसं
काया वाचा मनाने दिलं पाहिजे. तैसे मनोनी धनवरी विद्यमाने आल्या अवसरी श्रांताची मनोहारी उपयोगा जाणे तया नाव जाण दान जे मोक्ष निधानाचे अंजन. तैसे मनापासून धनाने शक्य ते उचित प्रसंगाने नडलेल्या व्यक्तीस देणे सुख तया ते वाढवित. दानाचं स्वरूप सांगितलं. दम म्हणजे काय? दम म्हणजे इंद्रिय संयम, इंद्रिय निग्रह. तरी विषयेंद्रिय मिळणी करोनी घापे वितुटणी जैसे तोडीजे खडू पाणी पारकेया तैसा विषय जाताचा वारा वाजो नेदिजे इंद्रियद्वारा ये बांधोनी प्रत्याहारा हाती वोपी. इंद्रिय विषयांशी संबंधित असल्यानंतरही जसं गढूळ पाणी तुरटी फिरवून स्वच्छ केलं जातं, घाणीपासून ते पाणी वेगळं केलं जातं, त्याप्रमाणे विषयरूपी घाणीने इंद्रिये प्रभावित न होणं यालाच दम म्हणलेलं आहे. स्वाध्याय प्रतिपाद्य जो ईश्वरू तो होवावया लागी गोचरू श्रुतींचा निरंतरू अभ्यास करणे पार्थागा स्वाध्याव बोलजे तो हा म्हणे देवो. वेदाने ज्या परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे, प्रतिपाद्य असलेला वेद प्रतिपाद्य शास्त्र प्रतिपाद्य किंवा ऋषीमुनींना वर्ण्य असलेल्या त्या परमात्म्याचं ज्ञान होण्याकरता जो अभ्यास केला जातो त्या अभ्यासाला स्वाध्याय म्हणलेलं आहे. तप असेल तरी दाने सर्वस्व देणे वेचणे ते व्यर्थ करणे जैसे फळोनी स्वये सुकणे औषधीचे जेवी नाना धूपाच्या अग्निप्रवेशू कनकी तुपाच्या नाशू का पितृपोक्षू पोषिता रासू चंद्राचा दैसा तैसा स्वरूपाचे या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा हे चितप. की भगवंताच्या प्राप्तीकरता आपल्या तैसा स्वरूपाचे या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणे, आपल्या शरीराला भगवंताच्या प्राप्तीकरता भगवंताच्या सेवेमध्ये रुजू करणं म्हणजे तप आहे. हृदयी श्रीहरी चिंतणे सद्रूप तपया नाव. नाथमहाराजांनी तपाचं स्वरूप सांगितलं. आर्जव म्हणजे सौजन्य. आता बाळाच्या हिती स्तन्य जैसे नानाभूती चैतन्य तैसे प्राणीमात्री सौजन्य आर्जवते. एखादी माता जशी आपल्या आईचं आपल्या पुत्राचं संगोपन करते, तिला आपल्या मुलाच्या सुखाशिवाय दुसरं काही जसं सुचत नाही, तसं सर्वत्र भगवंतालाच पाहणं. जसं एखादी आई सगळीकडून आपल्या मुलाच्या सुखाचाच विचार करते, कसं माझ्या मुलाला सुख मिळेल, तसं सर्वाठायी व्यापलेल्या भगवंताला पाहण्याची जी वृत्ती, त्या वृत्तीला सौजन्य असे नाव. आणि जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे रहाटणे ते अहिंसेचे स्वरूप जाण. जगाच्या सुखाकरता काया वाचा मनाने प्रयत्नशील असणं हे अहिंसेचं स्वरूप ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. तेव्हा हे सगळे जे गुण आहेत
अभयम सत्वसंशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च, हे जे सगळे दैवी गुण आहेत, या सगळ्या दैवी गुणांनी युक्त असणं, या सगळ्या दैवी गुणांनी जो युक्त असतो, संपन्न असतो, त्याच व्यक्तीचं जीवन धन्य आहे. आणि ज्या व्यक्तीच्या ठिकाणी दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य, अज्ञान यासारख्या दोषांचं अस्तित्व असत नाही, त्याच व्यक्तीचं जीवन धन्य आहे असं आपण ध्यानात घेतलं पाहिजे. प्रस्तुत श्लोकाचा जर आपण विचार केला तर प्रस्तुत श्लोकामध्ये पंडितराज म्हणतात की आई, कित्येक लोक कियंत संते के नियतमिह लोकार्ध घटकाः परेपूतात्मानः कतिच परलोक प्रणयनम सुखम शेते मातः तव खलु कृपातः पुनरयम जगन्नाथ शश्वत्वये निहत लोकद्वय भरः. कित्येक लोक कल्याणासाठी परोपकारासाठी जगत असतात. कित्येक लोक पवित्र कर्माद्वारे पावित्र्य आणून अजरामर अशी कीर्ती निर्माण करण्यातच प्रयत्नशील असतात. मी परोपकारही करत नाही, समाजसेवाही करत नाही आणि तपस्या उपासनाही करत नाही. या दोन्ही गोष्टी न करता मी सुखाने झोपून राहिलेलो आहे. एवढा मी निश्चिंत का? एवढा मी निश्चिंत ह्या करता आहे कारण मी माझा भार तुझ्यावरती टाकलेला आहे. आणि जो व्यक्ती सर्वथा श्रेष्ठ व्यक्तीवरती अवलंबून असतो, त्या व्यक्तीचा उद्धार करणं हे त्या श्रेष्ठ व्यक्तीचं काम असतं. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवंताची प्रतिज्ञा आहे की नाही? ज्याने माझ्यावरती आपला भार टाकलेला आहे, जो माझ्यावरती अवलंबून राहून जगतो, त्याच्या उद्धाराची व्यवस्था करणं माझं काम आहे असं देवाला वाटतं. मी दोन्ही गोष्टी केलेल्या करत नाही. परोपकारही करत नाही, समाजसेवाही करत नाही, तपही करत नाही. तरी सुद्धा मी एवढा निश्चिंत का? कारण मी माझं जीवन तुला अर्पण केलेलं आहे. मी माझा सगळा भार जो आहे हा तुझ्यावरती टाकलेला आहे आणि म्हणून मी एवढा निश्चिंत आहे. निकटे जागरती जान्हवी जननी असं आधीच उत्तर जगन्नाथ पंडितांनी दिलेलं आपल्याला माहिती आहे. 37व्या श्लोकामध्ये गंगेचं स्तवन करत असताना पंडितराज म्हणतात, भवत्या हिव्रात्या धमपतितपाखंड परिषत् परित्राण स्नेह श्लथ इतुमशक्य खलु तथा खलु यथा ममाप्येवं प्रेमा दुरित निवहेष्वंब जगति स्वभावोऽयं सर्वैरपि खलियतो दुष्परिहरः. अतिशय सुंदर असा आहे हा श्लोक. बघा, जगन्नाथ पंडित या श्लोकामध्ये असं म्हणतात की आई, हे गंगामाते, ज्याप्रमाणे व्रात्य, अधम, पतित, पाखंडी अशा सगळ्या पापी लोकांचा उद्धार करणं तुझा स्वभाव आहे, तसंच
अशी सगळी पाप करणं, व्रात्य होणं, अधम होणं, कर्माने अधमता आणणं, नीचपणा आणणं, पतित होणं, पाखंडी होणं, हा माझा स्वभाव आहे. पापमुक्त करणं हा तुझा स्वभाव आहे आणि पाप करणं हा माझा स्वभाव आहे. आणि शास्त्र असं सांगतं की स्वभावो दुरतिक्रमः, स्वभाव कधी बदलत नाही. त्यामुळे तू जर तुझा स्वभाव सोडलास तर तीही योग्य होणार नाही, आणि मी जर माझा स्वभाव सोडला तर तेही योग्य होणार नाही. स्वैरवर्तनी, दुष्ट, पतित, नाठाळ, नास्तिक अशा सगळ्या लोकांना तारण्याच्या कामात तू सदैव घडलेली असतेस. नाही, कसं आहे, इथे या श्लोकामध्ये त्यांना असं सांगायचं आहे की माझा स्वभाव बदलो की न बदलो, म्हणजे माझ्या स्वभावात बदल व्हायला पाहिजे तुम्ही म्हणता तसं, परंतु तुझ्या स्वभावात बदल होणं योग्यच नाही. प्रामुख्याने हा भाव आहे. स्वभावो यादृशो यस्य न जहाति कदाचन. आणि त्याहीपेक्षा सामान्याने जर आपला स्वभाव बदलला तर त्यामुळे काही फरक पडत नाही, परंतु विशेष व्यक्तीने जर आपला स्वभाव सोडला तर मात्र फरक पडतो. प्रामुख्याने हे पंडितराजांना तिथे आपल्या स्वभावापेक्षा तुला तुझा स्वभाव सोडणं योग्य नाही हे त्यांना प्रामुख्याने सांगायचं आहे. एक सुभाषित सुद्धा आहे की थोर जे लोक असतात ते कधी, यापूर्वी सुद्धा मी त्या सुभाषिताचा उल्लेख केला की थोर व्यक्ती कधी आपला मूळ स्वभाव सोडत नाही. आणि स्वभावम न जहात्येव साधुरापद गतोपि सन् कर्पूर पावकस्पृष्ट सौरभम लभते तराम. थोर जे लोक असतात ते नष्ट होतात परंतु आपला स्वभाव सोडत नाही, आणि नष्ट झाल्यानंतर सुद्धा ते काही वेळा आपला स्वभाव प्रदर्शित करतात. त्याच्याकरता त्यांनी उदाहरण दिले कापराचं. बघा, कापूर जेव्हा जळतो, जळल्यानंतर सुद्धा तो सुगंध देऊन आपलं अस्तित्व प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा माझा स्वभाव बदलो की न बदलो, परंतु तुला तुझा स्वभाव बदलता येणार नाही. पापी व्यक्तीला निष्पाप करणं, व्रात्य व्यक्तीला, बघा व्रात्य हा शब्द मोठा लक्षात घेण्यासारखा आहे. व्रात्य कोणाला म्हणावं नेमकं ते वचन आता मला स्मरत नाही, परंतु असं वर्णन आहे की 16 वर्षापर्यंत ब्राह्मणाकरता उपनयनाचा काळ सांगितलेला आहे. 22 वर्षापर्यंत क्षत्रियाचा, 24 वर्षापर्यंत वैश्याचा. आणि जर 16 वर्षापर्यंत जर ब्राह्मणाचं उपनयन, म्हणजे ज्या ब्राह्मण वर्णामध्ये ज्याचा जन्म झाला आहे त्याची जर मुंज झाली नाही, 16 वर्षापर्यंत जर
मुंज झाली नाही तर तो त्याच्या ठिकाणी ब्राह्मण्य येत नाही, तो मग व्रात्य होतो. तो कोणत्याच कर्माचा अधिकारी राहत नाही. 22 वर्षापर्यंत तरी वैश्याची 22 वर्षापर्यंत मुंज होऊ शकते क्षत्रियाची, आणि 24 वर्षापर्यंत वैश्याची मुंज होऊ शकते. त्याच्यानंतर हे सगळे व्रात्य म्हणजे पतित होतात. त्यामुळे माझ्या पापांचा विचार न करता तू तुझ्या स्वभावाला साजेस मला निष्पाप करण्याचं, माझा उद्धार करण्याचं कार्य करत राहा, अशी भावना या श्लोकामध्ये पंडितराजांनी गंगेच्या विषयी व्यक्त केलेली आहे. जणू काही ते तिला सांगतात की माझा उद्धार करून तू काही माझ्यावरती उपकार करणार नाहीस, तर तू तुझं कार्यच करणार आहेस, आणि आपापलं कार्य प्रत्येकाने केलं पाहिजे, असाही भाव पंडितराजांचा गंगेच्या विषयी कदाचित असेल. गंगेला तिच्या स्वभावाची या श्लोकामधून ते आठवण करून देण्याचा प्रयत्न करत असतील असं मला वाटतं. 38व्या श्लोकामध्ये पंडितराज गंगेची स्तुती करत असताना पुढे म्हणतात, प्रदोषांतरनृत्यत पुरमथनलीलोद्धृतजटा तटाभोग प्रेंखल्लहरिभुज संतान विदुतिः बिलत्क्रोड क्रीडज्जलडमरुटंकार सुभगस तिरोदत्तां तापं त्रिदशतटिनी तांडव विधी. अतिशय सुंदर अशी एक कल्पना या श्लोकामध्ये पंडितराजांनी व्यक्त केलेली आहे. प्रदोष काळाच्या शेवटी नृत्य करणाऱ्या व त्रिपुरासुराचा नाश करणाऱ्या भगवान शंकरांनी लीलेने जटा पसरल्या. भगवान शंकर तांडव नृत्य करू लागले आणि नाचता नाचता नृत्य करता करता त्यांच्या जटा ज्या आहेत विखुरल्या गेल्या. त्या जटांमध्ये, विखुरलेल्या जटांमध्ये गंगा ही खळखळ वाहत होती. नाचत असताना त्या जटाही हलू लागल्या आणि हलता हलता तिथे असलेल्या गंगेचा नाद होऊ लागला. तो होणारा नाद हा तांडव नृत्यामध्ये भगवान शंकरांना व्यवधान आणणारा होऊ लागला. तो खळखळणारा, विखुरलेल्या जटेंमध्ये खळखळणारा तो जो गंगेच्या लाटांचा आवाज आहे, तो आवाज व्यवधान नाही, तर तो आवाज भगवान शंकरांना तांडव नृत्य करण्याकरता आणखीनच प्रेरित करू लागला. तो आवाज डमरू नादासारखा होऊ लागला, अशी कल्पना आहे. तेव्हा डमरू सारखा आवाज होणारा तुझा तो आवाज करणारा तुझा तो जो जलतरंग आहे, तो जलतरंग माझे ताप नष्ट करोत, अशी भावना या श्लोकामध्ये पंडितराजांनी व्यक्त केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते.
39व्या श्लोकामध्ये पंडितराज म्हणतात की सदैव त्वय्येवार्पितकुशलचित्ताभरमिमं यदि त्वं मामंब त्यजस्य समयेऽस्मिन् सुविषमे तदा विश्वासोऽयं त्रिभुवनतलादस्तमयते त्रिभुवनतलादस्तमयते निराधारा चेयं भवति खलु निर्व्याज करुणा। हे गंगामाते, सदैव तुझ्यावरच माझ्या कल्याणाचा, खुशालीचा, चिंतेचा भार टाकला असता माझ्या या प्रतिकूल समयी जर तू माझा त्याग केलास तर एखाद्या व्यक्तीवरती अवलंबून राहिलेल्या व्यक्तीचा जो विश्वासघात होतो, तुझ्यावरती अवलंबून राहणाऱ्या माझाही विश्वासघात होईल आणि दुसऱ्यावरती विश्वास ठेवण्याची वृत्तीच जगामधली नष्ट होऊन जाईल। आणि विश्वासघाता एवढं महापाप दुसरं कोणतं नाही। त्यामुळे मला असं वाटतं की तुझ्याकडून हे विश्वासघाताचं महापाप घडू नये आणि म्हणून हे गंगा माते, सदैव तुझ्यावर माझ्या खुशालीचा व चिंतेचा भार मी टाकला। आता या अत्यंत प्रतिकूल समयी जर तू माझा त्याग केलास तर हा विश्वास त्रिभुवनातून अस्ताला जाईल। तुझी निष्कपट अशी करुणा म्हणजे तुझी दयावृत्ती ही निराधार होईल, असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे। याचा विस्तारित भाव असा आहे की माझ्या खुशालीची सारी चिंता मी तुझ्यावर सोपवलेली आहे। माझ्या योगक्षेमाची काळजी अंतःकरणात कधीच माझ्या योगक्षेमाची काळजी कधीच अंतःकरणात मी वाहिली नाही। म्हणजे माझ्या कल्याणाचा विचार हा कधीच मी केला नाही। माझ्या चित्तात तुझ्याविषयी भरवसा आहे म्हणून मी एवढा शांत आहे। आणि आता माझ्या अपेक्षा भंगाच्या दुःखाला तू कारण होऊ नकोस। कारण बघा, सगळ्यात वाईट जर दुःख कोणतं असेल तर ते अपेक्षा भंगाचं आहे। एखाद्या व्यक्तीकडून एखादी अपेक्षा केली आणि त्या अपेक्षेची पूर्तता जर झाली नाही तर फार वाईट वाटतं। भगवान दत्तात्रेयांनी 24 गुरूंचं वर्णन करत असताना त्याच्यामध्ये एका वेश्येलाही आपला गुरु मानलेला आहे। दत्तात्रेय म्हणतात की त्या वेश्येने मला काय शिकवलं की माणसाने कधीही सापेक्ष जीवन जगू नये। जीवन कसं असावं तर निरपेक्ष असावं। कारण अपेक्षेमध्ये दुःख आहे आणि निरपेक्षपणामध्ये सुख आहे। आशायाम परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम यथा संचिद्य कांताशाम सुखम सुष्वाप पिंगला। की नटून थटून धनिक पुरुषाची वाट बघत ती गणिका दारावरती थांबली, परंतु दारावरती वाट बघून ती अतिशय थकून गेली, कंटाळली, म्हणून आतमध्ये गेली, अंथरुणावरती पडली। परंतु अंथरुणावरती पडल्या पडल्या तिच्या मनात विचार आला की मी जर इथं झोपून राहिले
आणि येणारा तो धनिक मी नाही असं समजून बाहेरच्या बाहेर गेला तर, म्हणून त्या अंतरणावरती ती रमली नाही, परत बाहेर येऊन थांबली. परत मगाप्रमाणे थांबून थांबून कंटाळली, परत घरामध्ये गेली, परत अंथरुणावरती पडली, परत तिथेही टिकली नाही, परत बाहेर आली. आत बाहेर रात्रभर केलं, परंतु स्वस्थता काही तिला मिळाला नाही. सकाळ झाली, सूर्योदय झाला आणि तिच्याही अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उदय झाला. ती म्हणते, रात्रभर माझी तगमग तळमळ का झाली? या तळमळीला तगमगीला कारण काय तर अपेक्षा. एखादा पिता आपल्या मुलाचं संगोपन करत असतो. आपल्या मुलाचं संगोपन करताना जर त्या पित्याने अशी अपेक्षा ठेवली की आज मी ह्या मुलाचा सांभाळ करतो आहे, उद्या मी जेव्हा वृद्ध होईन तेव्हा ह्याने माझा सांभाळ करावा, अशा अपेक्षेने जर त्या मुलाचं संगोपन त्या पित्याने केलं आणि दुर्दैवाने जर भविष्यामध्ये त्या मुलाने त्याला वृद्धाश्रमाची वाट दाखवली तर त्याला वाईट वाटेल. परंतु जर त्याने ही अपेक्षाच ठेवली नाही तर हा माझा सांभाळ करेल, अशी अपेक्षाच जर त्याने केली नाही तर त्याला वाईट वाटणार नाही, त्याला दुःख होणार नाही. तेव्हा माझ्या योगक्षेमाची कोणतीही चिंता न करता मी शांत स्वस्थ आहे, कारण माझं जीवन तुझ्यावरती अवलंबून आहे. तू माझा उद्धार करणारी आहेस अशी माझी अपेक्षा आहे. आणि माझा उद्धार न करून जर तू माझा अपेक्षा भंग केलास तर मला मिळणाऱ्या दुःखाला कोणताही पारावार राहणार नाही. आणि महापापी चोर परदारा भोगी, कोणतंही पाप असो, ह्या सगळ्या पापातून उद्धारणारी ती गंगा आहे, हा विश्वास आहे. बाकीची तीर्थ हे पाप करणाऱ्या व्यक्तीचा तिरस्कार करतील, उपेक्षा करतील, परंतु गंगा कधीच उपेक्षा करणार नाही. तुझ्याविषयीचा हा जो विश्वास आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ न देणं, जगन्नाथ पंडित म्हणतात की आई ही तुझी जबाबदारी आहे. आणि म्हणून तुझ्यावरती आमचा जो विश्वास आहे तो विश्वास कायम टिकून राहावा, ह्याकरता माझ्यावरती कृपा करण्याकरता म्हणून तू धावून ये. तुझी दया निष्कपट निस्वार्थ आहे. जर तू हे कार्य केलं नाहीस तर ती दया सुद्धा अनाथ होईल. कारण बघा, दया कशी आहे? आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी नवविता अन्नकडसी साने थोर. दयेचं स्वरूप सांगितलंय की ती दया कशी असते तर पूर्ण चंद्रासारखी असते. तो चंद्र जी शीतलता देत असतो, ती शीतलता देताना तो श्रीमंत गरीब लहान मोठा काही पाहत नाही. कोणत्या वर्णाचा तो व्यक्ती आहे, कोणत्या आश्रमाचा आहे, स्त्री आहे पुरुष आहे, काही पाहत नाही. आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी निवविता नकडसी साने थोर. तेव्हा तुझी ही दया निष्कपट निस्वार्थ आहे. आणि म्हणून तुझ्या ठिकाणी असलेल्या या दयारूपी गुणाला
तू अनाथ होऊ देऊ नकोस. तुझ्यावरती जो आमचा विश्वास आहे तो विश्वास कसा जाणार नाही, तो विश्वास कसा संपणार नाही याची तू खबरदारी घे, अशी सगळी अपेक्षा या श्लोकामध्ये पंडितराजांनी गंगेला उद्देशून केलेली दिसते. कपर्दादुल्लस्य प्रणयमिलदर्धांग युवतेः पुरारे प्रेखन्त्यो मृदल तरसीमंत सरणो भवान्यासापत्न्यस्फुरितनयनं कोमलरुचा करेणाक्षिप्तास्ते जननि विजयंतालहरयः. अतिशय सुंदर अशी एक कल्पना या श्लोकामध्ये पंडितराजांनी व्यक्त केलेली आहे. माता पार्वती ही भगवान शंकरांच्या मांडीवरती विराजमान होती आणि भगवान शंकरांचा आणि पार्वतीचा हास्य विनोद चालू आहे. आणि हा हास्य विनोद चालू असताना हे दोघं जण काय बोलतायत याचा कानोसा घेण्याकरता म्हणून, ऐकण्याकरता म्हणून भगवान शंकरांच्या जटेमध्ये बंदिस्त असलेली ती गंगा भगवान शंकरांच्या जटेतून त्यांच्या कपाळावरती ओघळू लागली. कपाळावरती ओघळू लागली. पती पत्नीचा हास्य विनोद, शंकरांचा आणि पार्वतीचा जो हास्य विनोद होतो आहे, तो हास्य विनोद पाहण्याकरता, त्यांची ती चर्चा ऐकण्याकरता, त्यांचं ते बोलणं ऐकण्याकरता जटेतून भगवान शंकरांच्या मस्तकावर कपाळावरती गंगेचं पाणी ओघळू लागलं. आणि ओघळणाऱ्या त्या गंगेला पार्वतीने पाहिलं आणि रागाने पार्वतीने आपल्या हाताने कपाळावरती आलेलं ते गंगेचं पाणी जे आहे त्या हाताने दूर केलं. माता पार्वतीकडून क्रोधाने हाताने झटकल्या गेलेल्या तुझ्या त्या भगवान शंकरांच्या मस्तकावरती कपाळावरती आलेल्या लहरी, या लहरी मला यश विजय मिळवून देणाऱ्या होवोत, अशी भावना या श्लोकामध्ये पंडितराजांनी व्यक्त केलेली दिसते. कपर्दादुल्लस्य प्रणयमिलदर्धांग युवतेः पुरारे प्रेखन्त्यो मृदुलतरसीमंत सरणौ भवान्यासापत्न्यस्फुरितनयनं कोमलरुचा. सवती मत्सराने, भवान्या म्हणजे पार्वतीने सवती मत्सराने, आणि तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे स्फुरित नयनम, लाल बुंद अशा नेत्रकटाक्षाने तिला पाहून, म्हणजे त्या ओघळणाऱ्या गंगेला पाहून त्या गंगेला दूर केल्या. याच्यात पार्वतीला हेही सुचवायचं आहे की पती पत्नींच्या एकांतामध्ये जाऊ नये, परंतु तो एकांत भंग करण्याचा अपराध हा तुझ्याकडून घडतोय, मग त्याची शिक्षा तुला मिळाली पाहिजे की नाही. म्हणून आपल्या हातांच्या योगाने ओघळणाऱ्या त्या लहरींना, त्या पाण्याला पार्वतीने कपाळावरून अगदी झिडकारून टाकलेलं आहे. माता पार्वतीकडून ज्या झिडकारल्या गेल्या त्या तुझ्या लहरी मला पावन करणाऱ्या होवोत, मला विजय मिळवून देणाऱ्या होवोत, अशी कामना या श्लोकामध्ये
पंडितराजांनी केलेली दिसते. प्रपद्यन्ते लोकाः कति न भवति मत्र भवतीम् उपाधिस्तत्रायं स्फुरति यदभीष्टं वितरसि शप तुभ्यं मातर मम तु पुनरात्मा सुरधनि स्वभावादेव त्वय्यमितमनुरागं विधृतवान्. अतिशय सुंदर असा हा श्लोक. जगन्नाथ पंडित या श्लोकामध्ये असं सांगतात की आई, अनेक लोक तुझ्याकडे येतात तसा मीही तुझ्याकडे आलेलो आहे, परंतु अनेक लोकांमध्ये माझ्यामध्ये अंतर आहे. माझ्याशिवाय आलेले सगळे लोक स्वार्थी आहेत. तुझ्याकडून आपला काहीतरी स्वार्थ साधण्याकरता आलेले आहेत, ते सगळे सकाम आहेत. परंतु मी जो तुझ्याकडे आलेलो आहे तो कोणत्या लाभाकरता नाही, कोणत्या लाभाकरता नाही, तर तुझ्या लाभाकरता आलेलो आहे. बघा, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपण साध्य साधन विसरून जातो. साध्य काय असला पाहिजे? साध्य हा परमात्मा असला पाहिजे. तो साधण्याकरता भगवंतानी हा मानवी देह आपल्याला दिलेला आहे. परंतु त्या परमात्म्याला आपण साधन करतो आणि त्या परमात्म्याच्या कृपेने म्हणा, आशीर्वादाने म्हणा, काही गोष्टी आपण मिळवतो. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलंय की म्हणजे 4 जण माझी उपासना करतात. अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. चतुर्विधा भजन्ते माः जना सुकृतेनोर्जुन. अर्थो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. अर्थ म्हणजे संकट काळात धावा करणारा. जिज्ञासू म्हणजे काहीतरी जाणून घेण्याकरता म्हणून शरण आलेला. ज्ञानी म्हणजे निरपेक्ष भावनेने धावा करणारा, निस्वार्थपणाने धावा करणारा, निष्काम भावनेने धावा करणारा. आणि अर्थार्थी म्हणजे मिळवण्याकरता धावा करणारा. परंतु या 4 जणांमध्ये भगवंताशी कायम संबंधित जर कोण राहत असेल तर तो केवळ ज्ञानी राहतो. संकटातून मुक्त करून अर्थाचा आणि भगवंताचा संबंध समतो. ज्याला काहीतरी जाणायचं आहे, त्याला ज्या गोष्टीची जाण करून घ्यायची आहे, त्या गोष्टीची त्याला जाण करून देऊन त्या जिज्ञासूचाही आणि भगवंताचा संबंध समतो. अर्थार्थी नवश्या व्यक्तीच्या सोबत तर देव कायम राहतच नाही. भगवंताचा कायम संबंध, कोणाचा स्वीकार भगवंताकडून होतो तर तो केवळ ज्ञानी व्यक्तीचा स्वीकार भगवंताकडून होतो. जगन्नाथ पंडितांचा इथे भाव असा आहे की आई, मी शपथेने तुला सांगतो की जो मी तुझ्याकडं आलेलो आहे तो निस्वार्थपणाने आलेलो आहे. तुझ्या प्राप्तीचीच माझ्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे. त्याशिवाय माझ्या अंतःकरणामध्ये दुसरी कोणतीच इच्छा नाही. आणि म्हणून
माझ्यात आणि इतरांच्यात अंतर आहे. बाकीचे लोक मात्र तुझ्याकडून काही गोष्टी मिळवण्याच्या इच्छेने येतात, कारण तू कशी आहेस तर शरणागताला त्यांच्या इच्छेप्रमाणे दान करणारी आहेस. रोग असेल, ताप असेल, शोक असेल, पाप असेल, कुमती असेल, या सगळ्या गोष्टी तू नष्ट करणारे आहेस. ती गोष्ट मिळवण्याकरता बाकीचे लोक तुझ्या जवळ येतात, तुझ्याकडून ती गोष्ट मिळवतात आणि तुला विसरूनही जातात. गरज सरो वैद्य मरो अशी त्यांची भावना असते. म्हणे माझी भावना तशी नाही. मी तर तुझाच आश्रय करणारा, तुझ्यावरच सर्वस्वी भार टाकलेला तुझा निष्ठावंत भक्त आहे. आणि शपथेने मी तुला सांगतो की मी तुझ्यावरती प्रेम करणार आहे, आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये माझा त्याग करणं तुला शक्य नाही. तू करूच शकत नाहीस माझा त्याग, असा हा सगळा भाव. बघा, गंगा आता आपण सांगितलं किंवा पंडितराजांचा भाव आहे की ती रोग, ताप, शोक, पाप नष्ट करणारी आहे. महाराष्ट्रातले जे थोर कवी मोरोपंत, त्यांनी गंगेचं काही श्लोकांमध्ये स्तवन केलेलं आहे. गंगा स्तवनाचा मोरोपंतांचा एक अतिशय सुंदर श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये पंत म्हणतात की त्वदंभो बिंदुशी नुरविकरिता वाद पगडी रसस्वर्गीचाया समुचित कसा पाद पगडी तुवा मोक्ष प्राण्या सहज घडता सेवन दिला भजे श्रीशाला जे सुयश तुझ ते देवन दिला त्वदंभो बिंदुशी नुरविकरता वाद पगडी रसस्वर्गीचाया समुचित कसा पाद पगडी तुवा मोक्ष प्राण्या सहज घडता सेवन दिला भजे श्रीशाला जे सुयश तुझ ते देवन दिला. अतिशय सुंदर श्लोक. जगन्नाथ मोरोपंत म्हणतात की गंगे, तुझ्या बिंदू पुढेही अमृताला हार मानून तुझ्या पायावर आपली पगडी, मगाशी सांगितल्याप्रमाणे वादामध्ये पराभूत झाल्यानंतर जशी जिंकणाऱ्याच्या पायावरती पगडी ठेवावी लागते, तशी तुझ्या पुढे अमृताचं सामर्थ्य क्षीण असल्यामुळे त्या अमृताला सुद्धा आपली पगडी तुझ्या पायावर ठेवावी लागते, म्हणजे आपली हार तुझ्या समोर मानावी लागते. जिथे तुझ्या समोर अमृताचा प्रभाव नाही, तिथे तुझ्या समोर कल्पवृक्षांचा काय पाड असेल. समुचित कसा पाद पगडी, पादप म्हणजे वृक्ष, पादप म्हणजे कल्पवृक्ष. तो कल्पवृक्ष तुझ्या समोर कसा आहे तर गड्यासारखा आहे, नोकरासारखा आहे. तुवा मोक्ष प्राण्या सहज घडता सेवन दिला. ज्या व्यक्तीला तुझा सहवास घडतो त्या व्यक्तीला तू सहज मोक्ष देणारी आहे. आणि म्हणूनच तू सगळ्यांना सहवासामध्ये येणाऱ्या व्यक्तीला
दैन्य दारिद्र्यातून मुक्त करणारी, अपार संपत्ती देणारी, मोक्ष देणारी ही असल्यामुळे जे यश भगवान परमात्म्याला आहे तेच यश तुझ्याही ठिकाणी आहे. भजे श्री शाला जे सुयश. भगवान महाविष्णूंना जे अपरिमित असं यश प्राप्त आहे तेच यश तुझं ते देव न दिला. जे भगवान महाविष्णूंना अपरिमित असं यश प्राप्त आहे तेच यश तुलाही प्राप्त आहे. तुझ्या जो संसारी अजितची जसा तो सुतरणी, दृढा तू श्री गंगे सती भव समुद्रा सुतरणी. तुवा केले प्राणी हरिहर असे आई कविते, नमचित्ता वेडे करतील कसे आई कविते. हे गंगे, संसारामध्ये तुझा पुत्र जो भीष्म आहे तो भीष्म कसा आहे तर रणामध्ये अजित आहे. तुझा जो संसारी अजितची जसा तो सुतरणी. सुत इथं थांबायचं. तो सुतरणी तुझा मुलगा तो भीष्माचार्य रणामध्ये कसा होता तर अजित होता, कोणाकडूनही पराभूत न झालेला. तो जसा अजित होता तशीच तू सुद्धा अजित आहे, अजित आहेस. दृढा तू श्री गंगे सती भव समुद्रा सुतरणी. तशी तू सुद्धा भवरोगाला जिंकणारी म्हणजे पराभूत करणारी आहेस. आणि तू कशी आहेस सुतरणी म्हणजे या संसार समुद्राला तरुण जाण्याकरता एक नौकीसारखे नावेसारखे तू आहेस. तुवा केले प्राणी हरिहर असे आई कविते. मी असं ऐकलंय की तुझ्या सहवासामध्ये जो व्यक्ती येतो त्याला तू हरिहर स्वरूपता प्राप्त करून देतेस. साक्षात भगवंताचं हरिहरांचं सारूप्य तुझ्या सहवासामध्ये आलेल्या व्यक्तीला तू प्राप्त करून देतेस. तेव्हा वरील तुझं वर्णन ज्यांनी आपल्या कवितेने केलं ते आपल्या कवितेने मला वेडे करू लागलेले आहेत. नमचित्ता वेडे करतील असे आई कविते. मला काय सांगायचंय की या मोरोपंतांच्याही श्लोकाचा जर आपण विचार केला तर याच्यातून ही गंगा पंडितराजांनी उल्लेख केल्याप्रमाणे ही गंगा निष्पाप करणारी, दैन्य दारिद्र्य रोग पाप ताप शोक नष्ट करणारी, मोक्ष देणारी आहे. मी सुद्धा तुझ्याकडे तुझाच आश्रय करणार आहे. तुझ्यावरती सगळा भार मी माझा अर्पण केलेला आहे. परंतु तुझ्याकडे येणारे इतर लोक आणि मी याच्यामध्ये अंतर आहे. बाकीचे सगळे त्यांच्याकरता तुझ्याकडे आलेले आहेत, मी मात्र तुझ्याकरता तुझ्याकडे आलेले. हा त्यांच्यात आणि माझ्यात फरक आहे. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये तू माझा त्याग करू शकत नाहीस. माझा स्वीकार करण्याकरता तू भाग आहेस. असा सगळा भाव या श्लोकामध्ये पंडितराजांनी व्यक्त केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. 42व्या श्लोकामध्ये पंडितराज पुढे वर्णन करतात की ललाटे या लोकैरिह खलु सलीलम तिलकिता तमोहंतुम दत्ते तरुणतरमार्तंड तुलनाम विलुंपन्ति सद्यो विधिलिखित दुर्वर्ण सरणीम त्वदीया सामृत्स्ना मम हरतु कृष्णामपि शुचम.
याचा जर सरळ अर्थ जर पाहायचा म्हणला तर जगन्नाथ पंडित म्हणतात की खरोखरच या जगातील लोकांनी जे तुझे पाणी व माती कपाळाला तिलक म्हणून लावली, ते लोक मध्यान्नीचा सूर्य जसा अंधकार नष्ट करतो त्याप्रमाणे तुझी ती माती, तुझं ते पाणी यांचं मिश्रण, पाण्याचं आणि मातीचं मिश्रण जे आपल्या कपाळावरती तिलक रूपाने लावतात, सूर्य जसा अंधार नष्ट करतो त्याप्रमाणे तुझं हे कपाळावरती लावलेलं मिश्रित असं तिलक ते सगळं अशुभ नष्ट करणार आहे. असं वर्णन आहे की गंगा तीर समुद्भूताम मृदम मूर्ध्नि बिभर्ति यहा बिभर्ति रूपम सोर्कस्य तमो नाशाय केवलम. गंगेच्या तीरावरची माती जो व्यक्ती आपल्या कपाळावरती तिलकाच्या रूपामध्ये लावतो, तो सूर्य जसा अंधकार नष्ट करतो त्याप्रमाणे अज्ञान, दुर्भाग्य, दैन्य, दारिद्र्य, पाप नष्ट करणारा व दुसऱ्यासही पवित्र करणारा तिलक लावणारा तो व्यक्ती प्रतिसूर्य असा ठरतो. कशा पद्धतीने तुझी ती जी मृत्तिका आहे, तुझ्या तीरावरची मृत्तिका ही तिलकाच्या रूपामध्ये कशा पद्धतीने लावली पाहिजे. वामहस्ते जलं कृत्वा सावित्र्याचाभिमंत्रितम. डाव्या हातामध्ये तुझं पाणी घ्यायचं, गायत्री मंत्राने ते पाणी प्रोक्षित करायचं. तद्विष्णो इति मंत्रेण मर्दयेन मृत्तिकांततः. गायत्री मंत्राने अभिमंत्रित अशा तुझ्या त्या डाव्या हातामध्ये घेतलेल्या पाण्यामध्ये माती तद्विष्णो ह्या मंत्राने, तद्विष्णो परमं पदं सदा पश्यन्ति सूरयाः दिवीव चक्षुराददम्, या मंत्राने ती माती जी आहे ही पाण्याने ओली करायची, ती कालवायची आणि अतो देवी ती सूक्तेन तिलकम कारयेत सदा. अतो देवा अवंतनो यतो विष्णु विचक्रमे पृथिव्या सप्तधामबी, या मंत्रांनी तिलक आपल्या ललाटावरती लावायचं. अशा पद्धतीने जो आपल्या ललाटावरती तिलक धारण करतो तो दुर्भाग्य, दैन्य, दारिद्र्य, पाप नष्ट करणारा, दुसऱ्याला पवित्र करणारा सूर्यासारखा बनतो. ललाटे या लोकैरिह खलु सलीलं तिलकिता तमोहंतुम धत्ते तरुणतर मार्तंडतुलनां विलुम्पन्ति सद्यो विधिलिखित दुर्वर्ण सरणीं त्वदीया सा मृत्स्ना मम हरतु कृष्णामपि शुचम्. अशा पद्धतीने पंडितराजांनी गंगेचं स्तवन त्या ठिकाणी केलेलं आहे. पुढेही पंडितराज कशा पद्धतीने गंगेचं स्तवन करतात आपल्याला ते उद्याच्या निरूपणामध्ये पाहायचं आहे. 42 आपले श्लोक झालेले आहेत, 52 श्लोक आहेत. 10 श्लोकांचं विवरण आपल्याला यथामती यथाशक्ती पुढच्या 2 दिवसामध्ये श्रवण करायचं आहे.
उद्या आपल्या ठरलेल्या वेळेप्रमाणे आपलं निरूपण होईल. परवाच्या दिवशी फक्त थोडा वेळेमध्ये फरक असेल. मला जाण्याकरता 7ची गाडी आहे, त्याच्याकरता 4 ते 5 या वेळेमध्ये आपण या ठिकाणी निरूपण करू. म्हणजे 5चं 5:30 झालं तरी चालतं. तेव्हा 4 ते 5 या वेळेमध्ये शेवटच्या दिवशी म्हणजे 16 तारखेला आपण श्रवण करण्याकरता उपस्थित व्हाल अशी अपेक्षा आहे. जाता जाता फक्त एक कल्पना मी, कारण कसं आहे, तुमच्याविषयी एक आपुलकीची भावना निर्माण झालेली आहे. याकरता एक फक्त तुम्हाला कल्पना असावी याकरता मी मागेही तुम्हाला, जेव्हा मी श्रीमद भागवताच्या अधिक मासाच्या कथेला आलो होतो त्यावेळी एक कल्पना दिलेली होती. ज्ञानेश्वर महाराजांनी असं वर्णन केलं आहे की ज्या व्यक्तीला समुद्राचं स्नान घडतं त्या व्यक्तीला सगळ्या तीर्थांच्या स्नानाचं फळ प्राप्त होतं. येत्या दिवाळीच्या नंतर त्रिपुरारी पौर्णिमेच्या आसपास रामेश्वरमध्ये वाल्मिक रामायणाच्या कथेचं आयोजन होत आहे. मी कथा निरूपणाला आहे, आमचे एक स्नेही ते आयोजन करतायत. परवाच हरिद्वारमध्ये आमची कथा झाली आयोजनामध्ये मित्राच्या. कळाल्यानंतर रामायणाला मी जेव्हा आलो होतो तेव्हा मी कल्पना दिल्यानंतर अनेकांनी येण्याची इच्छाही व्यक्त केली, परंतु तिकीट उपलब्ध न झाल्यामुळे त्यांचं येणं शक्य झालं नाही. तेव्हा आपण सगळ्यांनी यावं किंवा आपल्यापैकी जर कोणी इच्छुक असेल तर अवश्य त्यांनी मला कळवावं. माझ्याकडे वहीमध्ये मी उद्या वही घेऊन येईन, त्यांनी आपला नंबर टिपून ठेवावा. म्हणजे जेव्हा आपली बहुतांशी आयोजनाची तारीख वगैरे सगळी ठरलेली आहे, जेव्हा आपलं निश्चित होईल तेव्हा तुम्हाला कल्पना दिली जाईल, तेव्हा तुम्हाला विचारणा होईल. तुम्ही जर अनुकूलता जर दाखवली तर तशा पद्धतीने आपल्याला सगळं तिकिटाची वगैरे व्यवस्था करता येऊ शकेल. त्याच्याकरता जर कोणी इच्छुक असेल तर त्यांनी अवश्य माझ्याशी संपर्क करावा आणि आपला नंबर माझ्या वहीमध्ये नोंद करून ठेवावा. ही कल्पना तुम्हाला देऊन आजचं हे निरूपण पुष्प भगवती गंगेच्या चरणी समर्पित करून सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ही प्रार्थना भगवत चरणी व्यक्त करून वाणीला पूर्णविराम घेतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गंगा माता की जय.